हॅलो फ्रेंड्स, आपलं शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत। आज बनवते ज्वारीच्या पिठाची पुरी। तर हे घेतलं इथं कापून, ही आहे कांद्याची पात, ही घेतली आपण कापून कांद्याची पात। त्यासाठी हे गरम मसाला, हिंग, जिरापूड, ओवा, हे पांढरे तीळ, हे खोबरं आणि आलं किसलेलं आणि लसणाची पेस्ट आणि हे चणे। आता आपण खोबऱ्याची आणि याची हावरी तिळाची वाटून घेणार आहे। चणे टाकल्यात मी वाटलेल्या खोबऱ्यात आणि खोबरं ते तीळ वाटल्यात ना, त्याच्यातच मी चणे टाकल्यात वाटायला। आता पुन्हा आता हे खोबरं आणि तीळ वाटलेलं आणि चणे वाटलेले ओले हे आपण याच्यात टाकून घेऊ। लागल तसंच थोडंसं मी बाजूला काढून ठेवते, लागलं तर पुन्हा टाकू आपण याच्यात। आणि हे आता वाटून मिक्स करून घेते। हे मी टाकून घेतलं होतं, पण मला परत जास्त जरा हे वाटण जाडसर वाटलं म्हणून मी परत हे वाटून घेतलंय। आणि आता हे आपण मिक्स करू। पहिलं लय जाडसर होतं आणि हे आता याच्यामध्ये मिक्स करू। हे सगळे घेतलेले मसाले, ओवा, जिरं, हिंग, गरम मसाला, कांद्याची पात आणि थोडीशी कोथिंबीर आणि हे आलं लसणाची पेस्ट, हे सगळं आपण याच्यात घालून घेऊ आणि वरतून थोडंसं मीठ घालून घेऊ आपण। आणि हे मीठ, हे सेंद्रिय मीठ आहे, सेंदो मीठ आहे। आणि हे आता सगळं मळून घ्यायचे। याच्यात थोडीशी आपल्याला हळद टाकून घ्यायची। ही आता हळद टाकून घेतली आणि याचा आता गोळा करून घेऊ आपण। हे मी वाटण्याच्या भांड्यातच पाणी घेतले आणि हे मळायला घेणार आहे मी। याचा आता आपण गोळा करून घेऊ। आपला गोळा तयार आहे मळून। आता आपण पीठ चांगलं भिजले, आता आपण पुऱ्या करून घेऊ ह्याच्या। आपण याला लावायला सुद्धा ज्वारीचंच पीठ घेतलेलं आहे। आता मी हे लाटून घेते। आता आपण फक्त याच्यात ज्वारीचं पीठ घातले, गव्हाचं वगैरे कुठलंच नाही घातलं ना, तांदळाचं कुठलंच नाही, फक्त खाली ज्वारीचं म्हणजे ज्वारीचं आणि कांद्याची पात, थोडीशी कोथिंबीर एवढंच घातले। चणे घातले त्याच्यात आपण वाटणाबरोबर, तिळाबरोबर आणि खोबऱ्याबरोबर जरा चणे वाटून घेतल्यात आणि ते मिक्स करून आपण त्याची पुरी करतोय। तर चवेला मात्र खूप सुंदर होते। आता या पुऱ्या आपण अशा कापून तळून घेऊया। हे आता पुऱ्या कापून घेते मी, अशा सर्व लाटून घेते। आता ह्या आपल्या सगळ्या पुऱ्या लाटून झाल्यात, आता आपण तळून घेऊया। सर्व पुऱ्या तळून घ्यायला सुरुवात करूयात आपण। तर ही चिकटल्यामुळं ती तुटली, आता ती नंतर लाटू। तेल तापले का बघायसाठी मी थोडंसं पीठ टाकून पाहिलं, आपलं तेल तापलेलं आहे। आता आपण पुऱ्या तळायला सुरुवात करू। आता आपल्या पुऱ्या सर्व लाटून झालेले, त्यामुळे तळून घेऊ। हे आहे आपल्या ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या, पण याच्यात असं मी काहीच नाही घातलेलं, फक्त ह्या पुऱ्या जास्त फुगणार नाही एवढ्या म्हणावं, अशा फुगायच्या नाही पुऱ्या, कारण त्याच्यात फक्त ज्वारीचं पीठ आहे। नाही त्याच्यात तांदूळ नाही घातलं, ना तांदळाचं पीठ, ना बेसन पीठ, कुठलीच पीठं नाही वापरली, खाली फक्त ज्वारीच्या पिठाची पुरी आहे। आणि हे आता अशा आपण तळून घेऊया सर्व पुऱ्या। आपण कसं पुरी ज्यावेळेस करतो, कांद्याची पात करतो, त्यावेळेस आपण काय करतो, चण्याची डाळ भाजीमध्ये घालतो। तर मग मी असा विचार केला का चला आपण पण आहे ना, कांद्याच्या पातीबरोबर पुऱ्या जर करायच्या, तर आपण त्याच्यात ओले चणे आता ताजे ताजे बाजारात मिळतात, तर त्यामुळे ते सोलून आपण त्याच्यात टाकून त्याच्या पुऱ्या बनवूया।
म्हणून आता मग म्हटलं चला आता भाजीत का आपण भाजीमध्ये जर चणा डाळ टाकतो तर ओले चणे काय हरकत नाही ना टाकायला, म्हणून मी असे आपले ओले चणे त्याच्यात टाकून घेतले. चला म्हणजे चवीत काय फरक पडणार नाही, चव चांगलीच लागणार. तर म्हटलं चला आपण बघूया चण्याचं पण प्रयोग करून पुरीमध्ये. आणि कांद्याची पात, कांद्याच्या पातीला सूट होती चण्याची डाळ, बरोबर कॉम्बिनेशन होतं ना चण्याच्या डाळीचं आणि कांद्याच्या पातीचं. त्यामुळं मी याच्यात थोडं पिठामध्ये चणे पण वाटून घातले. थंडीचे दिवस आहे म्हणून मी जरा पांढरे तीळ टाकले, हे चांगले असतात. आणि नंतर थोडंसं खोबरं चवीसाठी घातले आणि त्यामुळं सगळंच व्यवस्थित सगळं चवीप्रमाणे झालेलं. याच्यात थोडासा गरम मसाला टाकला तर त्यामुळं ती अप्रतिम अशी पुरी होणार आहे, खूप टेस्टी. कारण ह्या पुऱ्या माझी ही दुसरी वेळ आहे करायची. ह्या पुऱ्या पहिली एकदा करून पाहिल्या तर नंतरच म्हटलं चला आता आपण तुम्हाला पण ही पुरी शेअर करूया करून. तर सगळ्यांसाठी मी पुरी दिली. मुलांना पण समजा तिखट नसेल, काही चणे वगैरे असं काही खात नसेल तर पुरीमध्ये छान आहे. समजा इतर वेळी जर सीजन नसेल तर त्यावेळेस आपल्याला चणे मिळणार नाही तर आपण भिजून चणे वाटून याच्यात घालू शकतो ना. भिजवायचे आणि नंतर याच्यात बारीक करून टाकायचे. त्याच्यात काही याच्यात त्याच्या वाचून काय आपलं असं काही थांबून नाही राहत. मग आता ओले चणे नाही मग काय करायचं, तर त्यावेळेस आपण प्रोटीनयुक्तच असतात चणे त्यामुळं तेच वाटायचे. त्याच्यात फायबर पण मिळेल आणि वाटायचं आणि त्याच्यात टाकायचं पुऱ्याच्या पिठामध्ये, झालं. ते काही एवढं अवघड नाही. आता आपली शेवटची पुरी, आता आपल्या पुऱ्या तळून झाल्यात. आता मी गॅस बंद करते. ह्या आपल्या पुऱ्या आता तयार आहे. हे पहा लूज पडली का जरा का, म्हणजे एकदम अशी काय म्हणतात जास्त लूज पण नाही, जास्त कडक पण नाही, जास्त काय म्हणतात मऊ पण नाही, जास्त कडक पण नाही, अशी मिडियम. शेअर सबस्क्राईब करा. बाय, थँक्यू. आणि आता ही मी याची एक टेस्ट घेते, कशी झाली ते सांगते. एकदम छान.